नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे संगीतास किचन मध्ये। चला तर आज आपण बनवूया कढीपत्त्यापासून चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी कढीपत्ता, 2 चमचे हरभरा डाळ, 2 चमचे उडदाची डाळ, 10-12 लाल मिरच्या, 2 चमचे खोबऱ्याचा कीस, 2 चमचे तीळ, 2 चमचे शेंगदाणे, 10-12 लसणच्या कापड्या आणि थोडंसं अद्रक, चवीपुरतं मीठ। आता आपण घेऊ 1 पोळी तेल, त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ चांगले लाल होईपर्यंत भाजून घ्यायची। आता आपली डाळ झालेली आहे, लालसर कलर येईपर्यंत। आता ती आपण एका भांड्यात काढून घेऊ। तर आता ही उडदाची डाळ, ती पण आपण थोडी भाजून घेऊ। उडदाची डाळ आता भाजली गेली आहे, ती पण आपण त्या भांड्यात काढून घेऊ। अर्धी वाटी शेंगदाणे, ते आता आपले शेंगदाणे चांगले भाजले गेले आहे, ते पण आता आपण त्या भांड्यात काढून घेऊ। खोबऱ्याचा कीस, ते पण लालसर भाजून घेऊया। खोबरं कमी आचेवर भाजायचं, जेणेकरून ते जळणार नाही। खोबरं पण आपण काढून घेतलेलं आहे। आता 2 चमचे तीळ, तीळ पण भाजून घेऊया। आता तीळ आपली भाजली झालेली आहे, काढून घेऊया। आता आपण घेऊया 10-12 लसणाच्या कापड्या आणि थोडं अद्रक, हे पण थोडंसं मंद आचेवर भाजून घेऊया। आणि त्याच्यात टाकूया लाल मिरच्या, हे पण आपण कडक होईस्तर भाजून घेऊया। थोडं तेल टाकायचं, मिरच्या थोड्या कडक होईस्तर भाजायच्या। पण आपण त्या भांड्यात काढून घेऊया। आता त्याच कढईत आपण आता वाटीभर घेतलेला कढीपत्ता भाजून घेऊया। कढीपत्ता चांगला कडक होऊ देऊ, त्याच्यात थोडं तेल टाकायचं। आता मंडळी, आपला कढीपत्ता आता खरपूस मंद आचेवर भाजला गेलेला आहे। मिश्रणात काढून घेऊया आणि मिश्रण चांगलं थंड होऊ देऊ। थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक दळून घेऊ। त्याच्या भांड्यात टाकून बारीक दळून घेऊ। आता आपण टाकू त्याच्यात चवीपुरतं मीठ। ही पहा मंडळी, आपली कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे। ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता किंवा पराठ्यासोबत बी खाऊ शकता। एकदा नक्की ट्राय करा, आवडल्यास